पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे, पण तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीला पाणी काढायचं आणि त्या पाण्यामध्ये सर्वात पहिलं आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. तसेच 1 तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्यानंतर आपल्याला 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत. आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे.